काकाले म्हणलं बरोबर पकडा, पहिलेच दिवस थोडे राहिले तुमच्याकडं, तर कशाचा वो काका मायापेक्षा डेंजर. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आता मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असन की आपण आहे ना शनी शिंगणापूरचं दर्शन घेऊन शिर्डीत मुक्काम केला होता. सकाळी उठल्या उठल्या आहे ना ब्रश गिश करून तयारी करून घेतली. तुम्हाला तर माहितच आहे, उठल्यावर काय असो की नसो पहिले चहा पाहिजे, म्हणून चहाच्या शोधात निघालो. मस्त चहा घेतला आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो प्रसादाच्या दुकानावर. आता मोबाईल काही आज चालत नाही हो, म्हणून आहे ना इथंच जमा करून दिला. मस्त दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलो होतो. परत बाहेर आल्यावर आहे ना इथं मस्त छोटस गार्डन आहे आणि तिथं आहे ना साईबाबाची मूर्ती बघायला भेटती. तिथं पण दर्शन वगैरे घेऊन घेतलं. आता विठोबा झाला म्हटल्यावर पोटोबा बी झाला पाहिजे, म्हणून आहे ना नाश्ता करून घेतला आणि शिर्डीत ऑटोचा आनंद घेत आलो परत रूमवर. तिथं आपले कपडे बिपडे चेंज करून घेतले आणि बॅग घेऊन पोहोचलो वॉटर पार्कला. आल्या ना पहिले तर तिकीट काढून घेतले आणि या काकूने ना राखी बांधल्यासारखी बांधून दिली. आता शिर्डीचं वॉटर पार्क म्हणजे एकदम खतरनाक, फुल गोव्यासारखी फिलिंग येते. शावरचं पाणी वरून खाली येताना पाहिलं होतं, पण इथं खालून वर जाताना पहिल्यांदा पाहिलं आणि त्यात ना उन्हात फिरून फिरून असं वाटत होतं महिना झाला आंघोळ करेल नाही. एखादं साबण सोबत आणलं असतं तर बरं झालं असतं. माणसाचं नशीब खराब पाहिजे भाऊ, पण एवढं बी खराब पाहिजे नाही. आता या वॉटर पार्कला ना जास्त करून कपलनं खेळावं लागतं आणि त्यात आपण झालो सिंगल. मग काय तुमचा वो डेंजर आहे. डायरेक्ट तुमच्या भावाने ना एक काका हाताशी करून घेतले होते. काकाले म्हणलं बरोबर पकडा, पहिलेच दिवस थोडे राहिले तुमच्याकडं, तर कशाचा वो काका मायापेक्षा डेंजर. मस्त पाळणे बिळणे खेळलो आणि इकडे डायरेक्ट पाण्यात डीजे होता आणि डीजे म्हणला की आपाप आपला अंग हालायला लागतं. नाचून तर घेतलं भाऊ, पण नाचाच्या नादात ना मोठं नुकसान झालं होतं. मोला मागाचा चष्मा हरपून गेला होता. पूर्ण 100 रुपयाचं नुकसान झालं होतं. आता ह्या वॉटर पार्कला कोण येईल कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्यासारखी एकटं यायची चुकी अजिबात करू नका. एकतर आपल्या पार्टनर सोबत नाही तर एकदम जीवलग मित्रासोबत, म्हणजे तुमचा पुरेपूर पैसा वसूल होईल. चला भाऊ आजच्यासाठी एवढंच, बाकीचं सांगतो पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला घ्या फॉलो करून.